नाशिक जिल्ह्यातील चिन्ह ते शमशेरपूर या रस्त्यावर डोकी फाटा ते डुबेरे दरम्यान एक भयंकर अपघात घडला असून भरधाव वेगात जाणारे चारचाकी वाहन बाभळीच्या झाडाला धडकून काही फूट उंचीच्या कांदा चाळीवर उलटल्याची धक्कादायक घटना आज दुपारी 12 ते 12:30च्या दरम्यान घडली आहे। सदर चारचाकी वाहनातून दोघे जण प्रवास करीत होते। अपघातात दोघेही जण जखमी झाल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे। भरपूर वेगात असणारी गाडी बाभळीच्या झाडावर चढून कांदा चाळीवर पलटी झाल्यानंतर तिने पेट घेण्यास सुरुवात केली होती, परंतु अपघातस्थळी जमलेल्या स्थानिक लोकांनी सदर घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने आग विझवण्यासाठी मदत केली आणि गाडीतील जखमी दोघाही जणांना सुखरूप बाहेर काढण्यास मदत केली। प्रथमदर्शनी अत्यंत विचित्र अपघात झाल्याचे दिसून येत असून यात कोणतीही जीवितहानी न झाल्याने प्रत्यक्षदर्शींनी आश्चर्य व्यक्त केले आहे। न्यूज नेटवर्कसाठी ब्युरो चीफ शांताराम दराडे। हो पेटली ती जास्त पेटली। एक माणूस आहे, दोन माणसं आहेत का? बाहेर मंगळ्याला वड याला वड ना बाहेर बाहेर येऊ राहिलाय। गाडीच्या त्या साईडला एक माणूस आहे, पाणी बादली दे इकडे 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 उठला का इकडे उडी मार गाडी पेटली उडी मार खाली उडी मार ना इकडे जर त्याला उठवतच नसेल तो काय करणार? नाही तो चमकलाय खाली। अरे पेटली ती